नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेतून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 17,500 रुपये सरसकट मिळणार. पण पैसे कधी मिळणार शेतकरी मित्रांनो, त्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर आणि हवामानातील विसंगतीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. शेतकरी मित्रांनो, त्यात पीक विमा योजनेअंतर्गत हेक्टरी 17,500 रुपये देण्याची घोषणा हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली. शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाच्या माहितीनुसार पीक विमा योजनेत 90% शेतकरी सोयाबीन उत्पादक आहेत. आतापर्यंत राज्यातील सुमारे 82% महसूल मंडळातील कापणी प्रयोगाचे आकडे हाती आले आहे. शेतकरी मित्रांनो, आता खरीपातील सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मका या पिकांचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले असून त्यांची राज्याचे कृषी विभागाने केंद्राकडे ती माहिती पाठवली. आता लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, तारीख सुद्धा आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विमा मिळण्याची तारीख जर बघितली तर शेतकरी मित्रांनो 10 एप्रिल रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा 17,500 सरसकट येण्याचे चान्स आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानुसार आता जिल्ह्यांची यादी जर बघितली तर कोणत्या जिल्ह्यांना किती निधी मंजूर झालेला आहे. आता शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपण पहिले नाशिक जिल्ह्याचा विचार करू. नाशिक जिल्ह्यामध्ये 3,50,000 शेतकरी आहे, त्यांना 155 कोटी निधी मंजूर झाला. जळगावमध्ये 16,921 शेतकरी आहे, त्यांना 4,88,00,000 एवढा निधी मंजूर झाला. अहिल्यानगर येथे 2,31,000 शेतकरी आहे, त्यांना 160 कोटी एवढा निधी मंजूर झाला. त्यानंतर सोलापूरमध्ये 1,82,534 शेतकरी आहे, त्यांना 1,111 कोटी 41,00,000 एवढा निधी मंजूर झालेला आहे. त्यानंतर सातारामध्ये 40,000 शेतकऱ्यांना 6 कोटी एवढा निधी मंजूर झाला. सांगलीमध्ये 98,000 शेतकऱ्यांना 22 कोटी एवढा निधी मंजूर झाला. त्यानंतर बीडमध्ये 7,70,574 शेतकऱ्यांना 241 कोटी 21,00,000 एवढा निधी मंजूर झाला. आता बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर 36,358 शेतकऱ्यांना 18 कोटी 39,00,000 एवढा निधी मंजूर झाला. त्यानंतर धाराशिवमध्ये 4,98,720 शेतकऱ्यांना 218 कोटी एवढा निधी मंजूर झाला. आता अकोला जिल्ह्याचा विचार केला शेतकरी मित्रांनो तर 1,77,000 शेतकऱ्यांना 97 कोटी 69,00,000 एवढा निधी मंजूर झालेला आहे. कोल्हापूरमध्ये 228 शेतकऱ्यांना 13,00,000 एवढा निधी मंजूर झाला. त्यानंतर जालना येथे 370 शेतकऱ्यांना 160 कोटी एवढा निधी मंजूर झाला. परभणी येथे 4,00,000 शेतकऱ्यांना 206 कोटी मंजूर. नागपूरमध्ये 63,000 शेतकऱ्यांना 52 कोटी एवढा निधी मंजूर. लातूरमध्ये 2,19,535 शेतकऱ्यांना 244 कोटी 87,00,000 एवढा निधी मंजूर. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात सर्वात कमी शेतकऱ्यांची संख्या आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे की नाही. आपण यांना 10,000 शेतकऱ्यांना फक्त अमरावतीमध्ये 8,00,000 एवढा पीक विम्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 10 एप्रिल 2026 रोजी वितरित होणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.